नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जीके 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा परिषद भरती 2023 मधील आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या संदर्भात असणारे टॉप 100 प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर यापूर्वी जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आरोग्य सेवक या पदासाठी जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित ऑलरेडी आपण 400 प्लस प्रश्नांचा सराव केलेला आहे. त्यामध्ये हे जे सर्व प्रश्न आहेत ते 10वीच्या विज्ञान भाग 1 आणि भाग 2 वर आधारित आहेत आणि सर्व प्रश्न तयार केलेले आहेत. आणि पहा मित्रांनो, जर तुम्ही आरोग्य सेवकसाठी अर्ज केलेला असेल तर आजचा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालणार आहे, पण हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. कारण की हा व्हिडिओ जो आहे तो पूर्णतः सिलेबसला धरून आहे आणि जेवढे काही प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत ते पूर्ण 10वीच्या विज्ञानावर आधारित आहे आणि सिलेबस जो आहे तुमचा दिलेला डिटेलमध्ये त्या प्रत्येक टॉपिकवर प्रश्न घेतलेले आहेत. तर पहा, आजचा व्हिडिओ पाहिला नाही तरी चालणार आहे आरोग्य सेवकचा. अगोदर हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. आणि पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली तुम्ही ज्या कमेंट्स केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी कोणती नसते. म्हणूनच आज आपण दुसरा जो आहे मॅरेथॉन घेऊन आलेलो आहोत 100 प्रश्नांचा. त्याचं कारण काय? कारण की अगोदरच्या व्हिडिओला तुमचा जो प्रतिसाद मिळालेला आहे तो उत्तम आहे. या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट आलेल्या आहेत, मग ते विशाल असो, राम असो. आता सर्वांची आपण नावं सुद्धा घेऊ शकत नाही, तर ज्यांनी ज्यांनी चांगली कमेंट्स केलेली आहे त्यांचे मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी सजेशन दिलेलं आहे त्यांचं सुद्धा स्वागतच आहे. तर पहा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये लाईक अपेक्षित होते फक्त 50, पण या ठिकाणी तब्बल 650 लाईक्स तुमचे आलेले आहेत आणि या लाईक्सच आम्हाला ऊर्जा देत असतात किंवा प्रोत्साहन देत असतात. तर आज आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करतोय. आजचे प्रश्न हा जो मागील व्हिडिओ होता यामध्ये प्रत्येक प्रश्न हा तयार केलेला आहे, पण आजचे प्रश्न जे आहेत ते तयार केलेले नाही. हे मागील झालेले प्रश्न आहेत, म्हणजे मागच्या परीक्षेमध्ये किंवा त्याच्या मागच्या परीक्षेमध्ये आणि जे वारंवार परीक्षेत विचारले जातात ते प्रश्न आज आपण घेणार आहोत. मग आरोग्य सेवक असो, सेविका असो, कारण की IBPS तुमचा पेपर घेणार आहे आणि जर प्रश्न सिलेबसच्या बाहेर गेले तर त्यासाठी आपण हा इतरचा टॉपिक जो आहे तो घेऊन आलो आहोत. अन्यथा आपले जे सिलेबस आहे, सिलेबसवर आधारित पूर्ण सिरीज ही संपलेली आहे. त्यावर ऑलरेडी आपण 10 व्हिडिओ बनवले, नंतर एक मॅरेथॉन सुद्धा बनवलेला आहे. म्हणून सिलेबसवर आधारित आपण आता व्हिडिओ बनवणार नाही आहोत. हा व्हिडिओ जो आहे तो एक्स्ट्रामध्ये बनवलेला आहे 100 प्रश्नांचा, जे की वारंवार परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तुम्हाला जे सामान्य ज्ञान आहे त्यामध्येही यामधील एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तांत्रिकमध्येही एखादा प्रश्न यातला येऊ शकतो जर सिलेबसच्या बाहेरचा आला तर. आणि हे जे प्रश्न आहेत ते आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या दोन्ही पदांसाठी चालणारे आहेत. तर जास्त वेळ न गमावता सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. तर पहा मित्रांनो, आपला पहिलाच प्रश्न आहे की पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र किंवा ऊर्जा निर्मितीचा कारखाना कशाला म्हणतात? तर तंतू कणिका. या ठिकाणी पहा, तंतू कणिकेला पेशी ऊर्जा निर्मिती केंद्र असे म्हटले जाते किंवा पेशी ऊर्जा निर्मितीचा कारखाना असे म्हटले जाते. तंतू कणिका ध्यानात ठेवा. पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र विचारले तर तंतू कणिका. त्यानंतर पहा, आपण ऑप्शन नाही पाहणार आहोत कारण की ऑप्शनमध्ये आपल्याला वेळ गमवायचा नाही आहे. IBPS तुम्हाला 5 ऑप्शन देणार आहे आणि या ठिकाणी आपण फक्त प्रश्न आणि उत्तर घेतोय. 5 ऑप्शन तुम्हाला परीक्षेत राहतील याची माहिती असावी. नंतर पहा, दुसरा प्रश्न आहे, पेशी विभाजनाच्या वेळेस केंद्रकातील कोणत्या अंगापासून गुणसूत्र तयार होत असतात? तर रंगद्रव्यपासून पेशी विभाजनाच्या वेळेस केंद्रकातील अंग जे आहे ते तयार होत असतात. नंतर पहा, सुका मनुका कोणत्या द्रावणात ठेवल्यास तो फुगतो? तर अपरासरी द्रावणात सुका मनुका ठेवल्यानंतर तो फुगतो. पुढील प्रश्न, एक पेशीय सजीव कोणते आहेत? एक्झाम्पल जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. ऑप्शनमध्ये एक्झाम्पल राहतील आणि ऑल ऑफ द अबव, नॉन ऑफ, म्हणजे खालीलपैकी सर्व, वरीलपैकी सर्व किंवा वरीलपैकी एकही नाही असे ऑप्शन राहू शकतात. तर पहा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम आणि युग्लिना हे जे आहेत हे एक पेशीय सजीवांची उदाहरणे आहेत. लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे, वारंवार परीक्षेला विचारला जातो. पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम आणि युग्लिना हे जे आहेत ते एक पेशीय सजीव आहेत. पुढील प्रश्न, प्राणी आणि वनस्पती या ठिकाणी पहा, अतिपरासरणी द्रावणात ठेवल्यास त्यांची पेशी द्रव्य आकुंचन पावते, याला काय म्हणतात? तर याला म्हणतात रस संकोच. संकोच शब्द लक्षात ठेवा. यावरून उत्तर जे आहे तुम्ही ते क्लिक करू शकता. पुढील प्रश्न, तांबड्या पेशीमध्ये केंद्रक व तंतुकणिका नसते, त्याचं कारण काय आहे? तांबड्या पेशी जे असतात त्यामध्ये केंद्रक व तंतुकणिका नसते, त्याचं कारण काय आहे? तर हिमोग्लोबिनसाठी जास्त जागा उपलब्ध व्हावी म्हणून त्यामध्ये केंद्रक आणि तंतुकणिका जे आहेत त्या नसतात. कोणत्या पेशीमध्ये? पण तांबड्या पेशीमध्ये. तांबड्या पेशीमध्ये केंद्रक व तंतू कणिका जे आहेत त्या नसतात. कशासाठी? हिमोग्लोबिनसाठी जास्त जागा उपलब्ध व्हावी म्हणून. आणखी एक महत्त्वाचं मित्र, हिमोग्लोबिन जे आहे ते HB म्हणजे शॉर्ट फॉर्म याचा आपण HB लिहित असतो. तुम्ही ब्लड टेस्ट वगैरे केली असेल तर त्यामध्ये HBच हे मोजल्या जाते. नंतर पहा, भारतीय वनस्पती उद्यान कुठे आहे असे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर कोलकाता या ठिकाणी भारतीय वनस्पती उद्यान आहे. कुठे? कोलकाता. आणि कोलकाता कुठे आहे? तर पश्चिम बंगालमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये. नंतर पहा,
कोणत्या वनस्पतीतील बीजांडे सर्वात मोठी असतात? तर सायकस जी वनस्पती आहे त्यामधील बीजांडे जी आहे ती सर्वात मोठी असतात. नंतर पहा पुढील प्रश्न. कोणत्या शैवालाचा उपयोग अवकाशात अवकाशवीरांना ऑक्सिजन व प्रतिनियुक्त अन्न पुरवण्यासाठी केला जातो? तर पहा प्रतिनियुक्त या ठिकाणी प्रति पाहिजे होता. तर पहा ऑक्सिजन व प्रतिनियुक्त अन्न जे आहे ते पुरवण्यासाठी केला जातो. तर क्लोरेला हे जे शेवाळ आहे याचा उपयोग अवकाशवीरांना अवकाशात जेव्हा पाठवले जाते तेव्हा त्यांना ऑक्सिजन आणि प्रतिनियुक्त अन्न पुरवण्यासाठी केला जातो. हा कसा महत्त्वाचा प्रश्न ठरतो? तुम्हाला एक अवकाश मोहीम हा सुद्धा टॉपिक आहे आणि त्यासोबतच जे आहे ते वर्गीकरणाचा सुद्धा टॉपिक आहे, प्राणी वर्गीकरण आणि इतर सजीव सृष्टी संदर्भातील टॉपिक आहे. तर सर्वांचं मिक्स जे आहे ते हा कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून हा महत्त्वाचा ठरतो. सामान्य ज्ञानचा प्रश्न आहे. त्यानंतर पहा, कोणत्या लायकेनपासून लिटमस कागद तयार केला जातो? हा सुद्धा IMP प्रश्न आहे. तर रोसेला या लायकेनपासून लिटमस कागद जो आहे तो तयार केला जातो. पुढील प्रश्न. कोणत्या प्रकारची कवके लक्षात ठेवा, कोणत्या प्रकारची कवके लाकडाचे अपघटन करतात? तर पेरिया, मेरुलुमस आणि फोमिस ही जी आहे ती कवके लाकडाचे जे आहे ते अपघटन करत असतात. नंतर पहा, ॲस्परजिलस ओरिज हे कवक कोणत्या प्रकारचे विकार तयार करतात? तर ते अमायलेज जे आहे ते विकार तयार करत असतात. पुढील प्रश्न. दुधाच्या पाश्चरीकरण प्रक्रियेमधून दूध 62°C किती मिनिटांपर्यंत तापवले जाते? तर 30 मिनिटांपर्यंत, अर्ध्या तासांपर्यंत दूध जे आहे ते तापवले जाते पाश्चरीकरण प्रक्रियेमध्ये. दुधाची जेव्हा तुम्ही पिशवी आणता त्यावर लिहिलेलं असते पाश्चराइज दूध. तर पहा या ठिकाणी 62 हे या ठिकाणी टेम्परेचर सुद्धा विचारलं जाऊ शकते दुधाचं. तर किती? 62 डिग्री सेल्सिअसला या ठिकाणी 30 मिनिटांपर्यंत जे आहे ते तापवल्या जाते. नंतर पहा, मेंदूमध्ये डोपामाइन हे संप्रेरक कशाचे काम करते? तर ते करत असते भावनिक नियंत्रण करण्यासाठी. मेंदूमध्ये जे डोपामाइन संप्रेरक आहे ते भावनिक नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. पुढील प्रश्न आहे, हृदयाच्या भित्तीमधील स्नायूंना कोणते स्नायू म्हणतात? तर त्याला म्हणतात परिहृदय स्नायू. या ठिकाणी पहा शब्द लक्षात ठेवा, हृदयाच्या भित्तीमधील जे स्नायू असतात त्यांना परिहृदय स्नायू असे म्हटले जाते. पुढील प्रश्न. शंख शिंपल्यावर सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यावर बुडबुडे तयार होतात. त्याचं कारण काय आहे? तर कारण की CO2 जो वायू आहे तो बाहेर त्यातून पडत असतो, म्हणून ते बुडबुडे तयार होतात. पुढील प्रश्न पहा, तंतुमय मुळे म्हणजे मूळ जे असते, तंतुमय मुळे असलेल्या वनस्पतीची उदाहरणे सांगा ज्यांचं मूळ हे तंतुमय आहे. तर कांदा, लसूण आणि मका ही जी 3 आहे एक्झाम्पल आहेत तंतुमय ज्यांची मुळे आहेत. ज्या वनस्पतीची मुळे तंतुमय आहेत त्यांचे आपण एक्झाम्पल पाहिले. कांदा, लसूण, मका ही 3ही तंतुमय मुळे असणारी वनस्पती आहेत. पुढील प्रश्न. हत्तीपाय रोग हा कोणत्या परजीवी प्राण्यांमुळे होतो? पहिले तर परजीवी लक्षात ठेवा, परजीवी विचारला जाऊ शकते. आणि कोणत्या परजीवी प्राण्यामुळे होतो? तर तो फायलेरिया या परजीवी प्राण्यामुळे होत असतो. पुढील प्रश्न. एडियंटम वनस्पती कोणत्या गटातील आहे? तर ती टेरिडोफायटा किंवा टेरिडोफायटा या गटातील ती आहे. उच्चार जसा करायचा असेल तसा करू शकता, पण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तर एडियंटम वनस्पती ही जी आहे ती टेरिडोफायटा मधील या गटात जी आहे मोडते. पुढील प्रश्न. कोणत्या प्राण्याच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या वातावरणानुसार बदलते? तर शीतरक्ती म्हणजे कोणते? ज्यांचं रक्त जे आहे ते थंड असते, तर त्यांचं तापमान जे आहे ते सभोवतालचं वातावरण जर बदललं तर त्यांचं तापमान बदलते. आणि जे उष्ण रक्ती असतात म्हणजे ज्यांचं रक्त हे गरम असते तर ते सभोवतालच्या तापमानानुसार बदलत नाही. तापमान जरी कमी जास्त झालं तरी त्यांचं शरीराचं जे तापमान आहे ते कमी जास्त होत नाही. पण जे शीतरक्ती असतात त्यांचं तापमान जे आहे ते वातावरणानुसार बदलत असते. नंतर पहा, कोणत्या वनस्पतींना फुले येतात? तर आवृत्ती बीज ही जी वनस्पती असते याला फुले येतात. नंतर सायकॉन हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर फोरिफेरामध्ये सायकॉन हा प्राणी येतो, किंवा सायकॉन एक्झाम्पल मध्ये सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते. पुढील प्रश्न. अनावृत्त बीजीची उदाहरणे द्या. पाईन, देवदार आणि सायकस ही जी आहे ही अनावृत्त बीजीची उदाहरणे आहेत. पुढील प्रश्न. मॉस वनस्पती कोणत्या गटातील आहे? तर ब्रायोटोफायटा या गटातील ही वनस्पती आहे, ब्रायोफायटा. तर पहा ब्रायोफायटा मधील ही जी आहे एक्झाम्पल आहे मॉस वनस्पतीचं. पुढील प्रश्न. स्पायरोगायरा हा शैवाळ कशामध्ये वाढतो? तर हा वाढतो पाण्यामध्ये. स्पायरोगायरा हा जो शैवाळ आहे हा पाण्यामध्ये याची वाढ होत असते. पुढील प्रश्न. अंडी घालणारे सस्तन प्राणी कोण आहेत? तर प्लॅटिपस आणि इकिडना हे जे आहेत हे अंडी घालणारे सस्तन प्राणी आहेत, जे सस्तनही आहेत आणि अंडीही घालतात. तर ध्यानात ठेवा, प्लॅटिपस हा जो विचारला जातो, प्लॅटिपस वारंवार विचारला जातो म्हणून तो लक्षात असणं महत्त्वाचं आहे. नंतर इकिडना हा सुद्धा एक्झाम्पल आहे. पुढील प्रश्न. आपल्या शरीरातील जास्तीच्या ग्लुकोजचे रूपांतर कशामध्ये होते? तर ग्लायकोजन. आपल्या शरीरातील जास्तीच्या ग्लुकोजचे रूपांतर जे आहे ते ग्लायकोजनमध्ये केले जाते. पुढील प्रश्न. प्रथिनांचा समृद्ध स्रोत कोणता आहे? तर डाळी, कडधान्य
अंड्याचा पांढरा बल्क आणि दूध हे जे आहेत हे सर्व प्रथिनांचे समृद्ध स्रोत मानल्या जातात. एक्झाम्पलमध्ये येऊ शकतात, ऑप्शनमध्ये सुद्धा येऊ शकतात. तर डाळी, कडधान्य, अंड्याचा पांढरा जो बल्क असतो तो आणि दूध. तर पहा ही सर्व एक्झाम्पल आहेत. नंतर मेदाचा समृद्ध स्रोत कोणता आहे? तर तेल आणि तुपाचे पदार्थ हा मेदाचा समृद्ध स्रोत मानला जातो. पुढील प्रश्न, आपल्या शरीरात तयार होणारी जीवनसत्व कोणते आहे? तर जीवनसत्व ड किंवा व्हिटॅमिन डी त्याला आपण म्हणतो, तर ते आपल्या शरीरात तयार होणारे जीवनसत्व आहे. पुढील प्रश्न, शुक्र व अंड पेशी कशाचे फलन होऊन तयार होतात? तर त्या या ठिकाणी पहा युग्मज पासून जे आहे ते तयार होत असतात, शुक्र व अंड पेशी. नंतर पहा, शुक्रपेशीमध्ये कोणत्या भागात अनुवांशिक माहिती साठवलेली असते? तर डोके या भागात शुक्रपेशीमध्ये जी आहे अनुवांशिक माहिती साठवलेली असते. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, वनस्पतीमध्ये फळे आणि बीजांमध्ये पेशी विभाजन होण्यासाठी कोणते संप्रेरक तयार होत असते? तर सायटोकायनिन्स हे जे संप्रेरक आहे ते तयार होत असते वनस्पतीमध्ये फळे आणि बीजांमध्ये पेशीचे विभाजन होण्यासाठी. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, कोणत्या चेता आवेगाचे वहन इंद्रियांपासून मेंदूंपर्यंत करतात? हे सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. तर अधिवाही चेता ही जी चेता आहे आवेगाचे वहन इंद्रियांपासून मेंदूंपर्यंत करत असतात. पुढील प्रश्न, आपल्या सभोवतालच्या सर्व संवेदना चेतापेशीमध्ये कशा मार्फत प्राप्त केल्या जातात? तर वृश्चिकामार्फत आपल्या सभोवतालच्या ज्या सर्व संवेदना आहेत त्या चेतापेशी मार्फत प्राप्त केल्या जातात. पुढील प्रश्न, प्रतिक्षिप्त क्रियेची उदाहरणे कोणती आहेत? तर ठेस लागल्यानंतर ओरडणे, भीती वाटल्यानंतर डोळे मिटून घेणे ही जी आहे ती प्रतिक्षिप्त क्रियेची उदाहरणे आहेत. नंतर पहा, अग्र मस्तिष्काचे कार्य कोणते आहेत? तर दृश्य संवेदना प्राप्त करणे, श्राव्य संवेदना प्राप्त करणे, चव आणि गंध. म्हणजे या ठिकाणी पहा, दृश्य म्हणजे पाहणे, श्राव्य म्हणजे ऐकणे, चव आणि गंध ह्या ज्या आहेत या सर्व अग्र मस्तिष्काचे कार्य आहेत. नंतर पहा, आपल्या मेंदूतून दर मिनिटाला किती मिली रक्त वाहते? हा सुद्धा प्रश्न आहे, परीक्षेत विचारला जाण्याची शक्यता आहे. तर पहा, आपल्या मेंदूतून दर मिनिटाला किती मिली रक्त वाहते? तर 750 मिली ते 1000 मिली पर्यंतचं रक्त या ठिकाणी आपल्या मेंदूतून दर मिनिटाला वाहत असते. दर मिनिट महत्वाचा आहे. नंतर पहा, जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी जखमेवर कोणत्या पेशी रक्त गोठवतात? तर रक्तपट्टिका ह्या ज्या पेशी आहेत त्या रक्त गोठवण्याचं काम करत असतात जखम झाल्यानंतर. पुढील प्रश्न पहा, आपल्या हृदयात ऑक्सिजनयुक्त रक्त कोणत्या भागात तयार होते? हृदयाचे 4 टप्पे माहितीच असतील. तर डाव्या अलिंदात आपल्या हृदयातील ऑक्सिजनयुक्त रक्त जे आहे ते त्या भागात येत असते. डावं अलिंद, उजवं अलिंद, डावं निलय, उजवं निलय हे जे आहे ते परीक्षेमध्ये विचारल्या जातात. नंतर पहा, वनस्पतीत श्वसनाची क्रिया कशात घडते? तर तंतुकणिकामध्ये या ठिकाणी वनस्पतीची जी आहे श्वसनाची क्रिया घडत असते. पुढील प्रश्न, किण्वन या सूक्ष्मजीवामध्ये कोणते प्रजनन घडून येत असते? तर कलिकायन हे जे प्रजनन आहे, प्रजननाचा हा प्रकार आहे, तर कलिकायन प्रजनन हे किण्वन मध्ये घडून येत असते. किण्वन सूक्ष्मजीवामध्ये कलिकायन हे प्रजनन घडून येत असते. पुढील प्रश्न, स्त्री प्रजनन संस्थेतील मुख्य अवयव कोणता आहे? तर गर्भाशय हा जो आहे हा स्त्री प्रजनन संस्थेतील मुख्य अवयव मानला जातो. पुढील प्रश्न, स्त्रियांमध्ये अंडज ग्रंथीतून कोणते संप्रेरक स्त्रवते? तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे आहेत हे महत्वपूर्ण आहेत, आयएमपी सुद्धा आहेत, परीक्षेत विचारल्या जातात. तर अंडज ग्रंथीमधून जे आहे संप्रेरक ही 2 संप्रेरके स्त्रवल्या जातात. पुढील प्रश्न, वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचा आधुनिक अवयव कोणता आहे? तर तो फूल आहे. आधुनिक अवयव कोणता आहे? तर फूल, वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन पद्धतीचा. नंतर पहा, प्रत्येक कुक्षीवर परागीभवनानंतर किती परागण येत असतात? तर या ठिकाणी 2. पुढील प्रश्न, शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य कोणाकडून केले जाते? लहान मेंदूकडून. हा सुद्धा वारंवार परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे, बऱ्याच परीक्षांमध्ये हा विचारला जातो. तर शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य कोणाकडून केले जाते? तर लहान मेंदूकडून. पुढील प्रश्न, कशासाठी कॅल्शियम हा एक उपयुक्त घटक आहे? दात पहाडे यांसाठी कॅल्शियम हा एक उपयुक्त घटक आहे. पुढील प्रश्न, शरीरात युरियाचे प्रमाण वाढल्यास कोणता आजार होऊ शकतो? तर अर्धशिशी हा जो आजार आहे शरीरात युरियाचे प्रमाण वाढल्यानंतर होतो. पुढील प्रश्न, मोड आलेल्या कडधान्यापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर जीवनसत्व क जे आहे किंवा व्हिटॅमिन सी जे आहे ते मोड आलेल्या कडधान्यापासून मिळत असते. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? हा सुद्धा आयएमपी प्रश्न आहे. तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे तो साजरा केला जातो. CV रमन यांनी शोध लावला होता त्याच्या कारण रमन इफेक्ट याचा शोध त्यांनी लावला होता. त्यांना नोबेल सुद्धा मिळालेला आहे आणि त्यामुळेच 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. नंतर पहा, तंबाखू मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर 31 मे ला तंबाखू दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न, नाडीचा वेग दर मिनिटाला 120 पेक्षा जास्त झाल्यास त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात टर्की कार्डिया.
टर्कीकार्डिया कधी म्हणतात? जेव्हा नाडीचा वेग हा दर मिनिटाला 120 पेक्षा जास्त होईल तेव्हा. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला वर्षाचे शताब्दी वर्ष कधी साजरे करण्यात आले? तर ते 2011 मध्ये साजरे करण्यात आले. पुढील प्रश्न, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना केंद्र शासनाने कधी सुरू केली? तर 2010-11 मध्ये इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना जी आहे ती केंद्र शासनाने सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न, वैज्ञानिक लिंगनिदान तंत्राचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तर रिकामी जागा या. तर पहा ते कोणतं? गर्भजल परीक्षा आणि अल्ट्रासाऊंड हे जे आहेत हे तंत्राचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. वैज्ञानिक कशासाठी? लिंग निदानासाठी. नंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, हाडाचा फ्लोरोसिस आहारातील कोणत्या पदार्थांच्या अतिवापरामुळे होतो? तर फ्ल्युओरिन याच्या अतिवापरामुळे हाडाचा हा जो आहे फ्लोरोसिस जो होत असतो. पुढील प्रश्न, ब्लड फ्लू हा रोग कोणापासून होतो? तर विषाणूपासून ब्लड फ्लू हा रोग होतो. विषाणूपासून होणारे रोग, जीवाणूपासून होणारे रोग हे जे आहे ते विचारल्या जातात. पुढील प्रश्न, पल्स पोलिओ मोहीम ही किती वर्षाखालील बालकांसाठी राबवली जाते? तर 5 वर्षाखालील. पीसीपीएनडीटी कायदा हा कशाशी संबंधित आहे? तर स्त्री पुरुष लिंग गुणोत्तराशी संबंधित तो कायदा आहे. त्रिगुणी लस कोणकोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प या तीनही आजारासाठी त्रिगुणी लस वापरली जाते, म्हणून तिला त्रिगुणी लस असे म्हणतात. नंतर पहा, मालाडीमध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण किती असते? तर 30 मिलीग्रॅम इतके. पुढील प्रश्न, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. प्रश्न, मिशन इंद्रधनुष्य म्हणजे काय? तर लहान मुलांमध्ये होणाऱ्या 7 रोगांविरुद्ध लसीकरणाची मोहीम. 7 महत्वाचं आहे. इंद्रधनुष्य विचारलं तर 7 रोगांविरुद्ध लसीकरण जे आहे, लसीकरणाची मोहीम, त्याला मिशन इंद्रधनुष्य असे म्हणतात. पुढील प्रश्न, बीसीजी लस खालील पद्धतीने देतात? तर इंट्राडर्मल या पद्धतीने बीसीजी लस दिली जाते. पुढील प्रश्न, 0 ते 1 वर्षाच्या बालकांना कोणती क्षय प्रतिबंध लस टोचण्यात येते? तर बीसीजीची लस जी आहे ती 0 ते 1 वर्ष त्या बालकांना लस जी आहे क्षय प्रतिबंधक लस टोचण्यात येते. तिचं नाव काय? बीसीजी. नंतर पहा, गोवर लस देण्याचा मार्ग कोणता आहे? तर त्वचेच्या खाली गोवर लस जी आहे ती दिली जाते. पुढील प्रश्न, धनुर्वात प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा केव्हा देण्यात आली? तर प्रसूतीपूर्वी जी आहे ती पहिली मात्रा केव्हा देण्यात आली नाही, केव्हा दिली जाते? तर ती प्रसूतीपूर्वी जी आहे ती दिली जाते धनुर्वात प्रतिबंध लसीची पहिली मात्रा. पुढील प्रश्न, पुढे चालले, जीवनसत्व के ची प्राप्ती या ठिकाणी पहा, जीवनसत्व के ची प्राप्ती स्थान कोणते आहे? तर तृणधान्य, डाळी आणि मांस व अंडी. म्हणजे स्त्रोत कोणते आहे हे विचारण्यात आलेलं आहे. तर ते तृणधान्य, डाळ, मांस व अंडी जे आहे ते जीवनसत्व के ची प्राप्ती त्यापासून होत असते. पुढील प्रश्न, आयोडीन काय आहे? तर ते एक खनिज आहे. आयोडीन काय आहे? खनिज. आयोडीनचा शोध कोणी लावला? तर डिकोर्टाइस यांनी जो आहे तो आयोडीनचा शोध लावलेला आहे. कंठस्थ ग्रंथीमध्ये कोणते खनिज असते? तर आयोडीन हेच जी खनिज आहे ते कंठस्थ ग्रंथीमध्ये असते. म्हणजे आपण 3 प्रश्न पाहिले आयोडीन संदर्भात. एक, ते कशामध्ये असते? तर कंठस्थ ग्रंथीमध्ये. दुसरं, त्याचा शोध कोणी लावला? तर डिकोर्टाइस यांनी त्याचा शोध लावलेला आहे. आणि आयोडीन हे काय आहे? तर ते एक खनिज आहे. पुढील प्रश्न, क्रेटिनिझम हा आजार कशाच्या अभावामुळे होते? तर तो सुद्धा आयोडीनच्या अभावामुळे होत असतो. नंतर पहा, लहान मुलांमध्ये रात आलेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर जीवनसत्व ए जे आहे म्हणजे व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे लहान मुलांमध्ये जो आहे तो रात आलेपणा होत असतो, जीवनसत्व अ. नंतर पहा पुढील प्रश्न, गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये पिवळट काय तयार होते? तर वर्णक हे जे आहे ते त्वचेमध्ये तयार होत असते गाजराच्या अतिसेवनामुळे. आणि गाजरामध्ये कोणतं व्हिटॅमिन असते? तर त्याला आपण कॅरोटीन असं म्हणतो. नंतर पहा, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणती जीवनसत्व तयार होतात? तर जीवनसत्व ड जे आहे ते सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली तयार होत असतात. पुढील प्रश्न, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? तर कर्बोदके. कर्बोदके जे आहे ते आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे. नंतर पहा, कोणती जीवनसत्व कॅल्शियम व फॉस्फरसच्या शोषणासाठी आवश्यक असते? तर जीवनसत्व ड जे आहे ते कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या शोषणासाठी आवश्यक असते. पुढील प्रश्न, जीवनसत्व अ भरपूर प्रमाणात देणारा पदार्थ कोणता आहे? तर तो गाजर. आपण यापूर्वीच पाहिलेला आहे, जीवनसत्व अ जे आहे ते गाजरपासून आपल्याला मिळत असते. नंतर पहा, भारतीय आहारात जीवनसत्व ए मुख्यतः कशापासून मिळते? तर कॅरोटीन पासून जीवनसत्व ए जे आहे ते मिळत असते. पुढील प्रश्न, एका वर्षाच्या मुलास दररोज किती किलो कॅलरीची गरज असते? तर 1000 किलो कॅलरीची गरज एका वर्षाच्या मुलास दररोज असते. पुढील प्रश्न, 1 लिटर गाईच्या दुधापासून किती मिलीग्राम कॅल्शियम मिळत असते? तर 1 मिलीग्राम कॅल्शियस हे 1 लिटर गाईच्या दुधापासून मिळते. पुढील प्रश्न, एका प्रौढ व्यक्तीस दररोज किती मिलीग्राम कॅल्शियमची गरज असते? तर 3200 मिलीग्राम कॅल्शियमची गरज एका प्रौढ व्यक्तीस दररोज असते.
पुढील प्रश्न, कोणत्या माशाच्या यकृत तेलातून बऱ्याच प्रमाणात आयोडीन मिळतो? तर कॉड या माशाच्या यकृत मधून तेलातून जो आहे तो बऱ्याच प्रमाणात आयोडीन मिळत असतो. पुढील प्रश्न, मानवी शरीरात एकूण किती लिटर रक्त असते? तर 6 लिटर एकूण मानवी शरीरात रक्त असते. जीवनसत्व ड च्या अभावामुळे बालकांमध्ये कोणता रोग होतो? तर मुडतूस हा रोग जो आहे तो जीवनसत्व ड च्या अभावामुळे होतो. पुढील प्रश्न, जीवनसत्व ब चे आविष्कारक कोण आहे? तर मॅक्युलन हे जे आहे हे ब चे आविष्कारक आहे. पुढील प्रश्न, कोणत्या घटकाच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतो? तर आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतो. पुढील प्रश्न पहा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थात सर्वात जास्त काय आढळते? तर प्रथिन. प्रथिन जे आहे सर्वात जास्त दूध आणि दूधजन्य पदार्थांमध्ये असतात. पुढील प्रश्न, कवकाची पेशी भित्तिका या ठिकाणी कोशी भित्तिका म्हणा, कोशिका म्हणा, कोशिका भित्तिका किंवा पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते? सहसा आपल्याला पेशी हा शब्द परीक्षेमध्ये विचारला जातो. तर पहा, ती कायटिन पासून बनलेली असते. कशाची? कवकाची पेशी भित्तिका. नंतर पहा, प्रोटीनची निर्मिती किती अमिनो आम्लामुळे होत असते? तर एकूण 30 अमिनो आम्लामुळे प्रोटीनची निर्मिती होत असते. नंतर पहा, जीवनसत्व ई चे रासायनिक नाव काय आहे? तर टोकोफेरॉल या ठिकाणी जे आहे ते जीवनसत्व ई चे नाव आहे टोकोफेरॉल. नंतर पहा पुढील प्रश्न, राष्ट्रीय पोषण एवं अनुसंधान संस्थान कुठे स्थित आहे? तर ते आहे हैदराबादमध्ये. राष्ट्रीय पोषण एवं अनुसंधान संस्थान हैदराबादमध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न, आपल्या शरीराला साधारणतः किती अमिनो आम्लाची गरज असते? तर 20. गव्हामध्ये किती टक्के प्रोटीन असते? तर 10% प्रोटीन हे गव्हामध्ये असते. पुढील प्रश्न, पिवळ्या रंगाच्या फळे व भाज्यांमध्ये कोणते जीवनसत्व आढळून येते? तर जीवनसत्व अ हे पिवळ्या रंगाच्या फळे व भाज्यांमध्ये आढळून येते. नंतर पहा, वंध्यत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? हा सुद्धा आयएमपी प्रश्न आहे, वारंवार परीक्षेला विचारला जातो. आरोग्य सेवक असो, आरोग्य सेविका असो, दोन्हीसाठी हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. तर हे जीवनसत्व ई जे आहे, ईच्या अभावामुळे या ठिकाणी वंध्यत्व जो आहे तो येत असतो. नंतर पहा पुढील प्रश्न, मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो? तर नियासिनचा अभाव जो आहे तो मद्यपानामुळे होत असतो. पुढील प्रश्न आहे, कर्बोदकांच्या पचनाची सुरुवात कशापासून होते? तर ती मुखापासूनच कर्बोदकांच्या पचनाची सुरुवात स्टार्ट होऊन जाते. म्हणजे आपले मुख जे आहे त्यापासूनच कर्बोदके जे आहे ते पचनाला सुरुवात करतात. तर पहा मित्रांनो, यावर आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. प्रश्न तुम्हाला कसे वाटले? या ठिकाणी एक प्रश्न राहिलेला आहे. पहा, शेवटचा प्रश्न आपला, मेदाचे पूर्णपचन कशामध्ये होते? तर लहान आतड्यांमध्ये मेदाचे पूर्णपचन होत असते. या ठिकाणी पहा, अगोदर आपण काय पाहिलं? कर्बोदके पचनाची सुरुवात कुठून होते? मुखापासून. पण जे मेद असतात, मेदाची पचनाची सुरुवात आहे किंवा मेद पूर्ण पचन कशामध्ये होतात? तर ते लहान आतड्यामध्ये पचन होत असतात. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे 100 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि जर काही तुमचे सजेशन असतील तेही तुम्ही कळवू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.